नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपली चालू आहे सिम्प्लिफाईडची MCQ सिरीज आणि हा व्हिडिओ क्रमांक 15 असेल। तर याच्यामध्ये आपण राष्ट्रीय घडामोडी जानेवारी 24 ते जून 2024 मध्ये ज्या काही घडलेल्या आहेत सिम्प्लिफाईडच्या अंकातील, तर ते आपण MCQ फॉर्मॅटमध्ये बघत आहोत। याच्या आधी जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्कीच बघून घ्या, म्हणजे तुमची डायरेक्टली उजळणी जी असेल ती होऊन जाईल। तर आता सुरुवात करूया। तर पुढे जाण्याआधी ज्यांना कोणाला JK टुडेच्या PDF मराठीमध्ये हवे असतील, राज्यसेवेची पूर्व परीक्षा असेल असू दे किंवा कंबाईनची पूर्व परीक्षा असेल 2024 ची, तर त्यांनी नक्कीच या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला PDF ज्या असतील त्या भेटून जातील। तर या व्हिडिओ सेशनमध्ये एकूण 12 प्रश्न असतील, त्याचं उत्तर आणि त्याचं विश्लेषण जे आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तर आता सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न असा आहे, हिंडन नदीच्या प्रदूषणाबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला काय निर्देश दिले आहेत? तर त्याचे योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, हिंडन नदीच्या प्रदूषणाबाबत 2 आठवड्यांच्या आत अतिरिक्त अहवाल सादर करणे। तर हिंडन नदीच्या प्रदूषणाबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला हिंडन नदीच्या प्रदूषणाबाबत 2 आठवड्यांच्या आत अतिरिक्त अहवाल सादर करण्याचे निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत। स्पष्टीकरण बघूया। तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने उत्तर प्रदेश नियंत्रण मंडळाला हिंडन नदीच्या प्रदूषणाबाबत 2 आठवड्यांच्या आत अतिरिक्त अहवाल सादर करण्याचे निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत। हिंडन नदी सहारनपूर ते नोएडापर्यंत पसरलेली असून 2015 मध्ये CPCBने तिला मृत नदी म्हणून घोषित केले आहे। हिंडन नदी ही यमुनेची उपनदी आहे। तर ही माहिती जी आहे ती लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूया। आंतरसेवा संस्था कायदा कधीपासून लागू होईल? तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे 10 मे 2024। तर आंतरसेवा संस्था कायदा 10 मे 2024 पासून लागू होईल। स्पष्टीकरण बघा। केंद्र सरकारने 10 मे 2024 पासून लागू होणारा आंतरसेवा संस्था ISO कमांड नियंत्रण आणि शिस्त कायदा अधिसूचित केला आहे। हे कायदा इंटर सर्व्हिसेस ऑर्गनायझेशनच्या प्रभावी कमांड नियंत्रण आणि कार्यक्षम कार्याला चालना देण्यासाठी आहे। तर लक्षात ठेवा। तर असा हा आंतरसेवा संस्था कायदा आहे जो की 10 मे 2024 पासून जो आहे तो अधिसूचित केलेला आहे आणि हा कायदा इंटर सर्व्हिसेस ऑर्गनायझेशनच्या प्रभावी कमांड नियंत्रण आणि कार्यक्षम कार्याला चालना देण्यासाठीचा आहे। पुढचा प्रश्न आहे, दिल्ली विद्युत नियामक आयोगाने भारतातील पहिल्या व्यावसायिक स्टँड अलोन बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम प्रकल्पाला नियामक मान्यता दिली। या प्रकल्पाच्या फंडिंगसाठी कोणते संघटन कर्ज प्रदान करणार आहे? तर याचे योग्य जे उत्तर आहे ते आहे द ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट GEAPP। तर दिल्ली विद्युत नियामक आयोगाने भारतातील पहिल्या व्यावसायिक स्टँड अलोन बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम प्रकल्पाला नियामक मान्यता दिली। या प्रकल्पाच्या फंडिंगसाठी द ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट GEAPP संघटन जे आहे ते कर्ज प्रदान करणार आहे। स्पष्टीकरण बघा। दिल्ली विद्युत नियामक आयोगाने भारतातील पहिल्या व्यावसायिक स्टँड अलोन बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम प्रकल्पाला नियामक मान्यता दिली आहे। या प्रकल्पाला द ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट कडून एकूण प्रकल्प खर्चाच्या 70% कर्ज मिळणार आहे। इंडिग्रिड आणि BSES राजधानी पॉवर लिमिटेड या प्रकल्पाच्या भागीदार आहेत। तर लक्षात ठेवा, इंडिग्रिड आणि BSES राजधानी पॉवर लिमिटेड जे आहेत या प्रकल्पाच्या भागीदार सुद्धा असणार आहेत। तर लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कोहिमा शांती स्मारकाचे उद्घाटन कोणत्या 2 व्यक्तींनी केले? तर त्याचे योग्य उत्तर आहे जपानचे भारतातील राजदूत आणि नागालँडचे मुख्यमंत्री। तर कोहिमा शांती स्मारकाचे उद्घाटन जपानचे भारतातील राजदूत आणि नागालँडचे मुख्यमंत्री यांनी केलेले आहे। स्पष्टीकरण बघूया। जपानचे भारतातील राजदूत सुझुकी हिरोशी आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांनी 8 मे 2024 रोजी कोहिमा शांती स्मारकाचं उद्घाटन केलं। जपान सरकारने दुसऱ्या महायुद्धाच्या स्मरणार्थ हे स्मारक आणि इको पार्क बांधण्यासाठी पुढे आलेले आहे। ठीक आहे, जपान सरकारने दुसऱ्या महायुद्ध स्मरणार्थ हे स्मारक बांधलेलं आहे आणि इको पार्क बांधण्यासाठी जपान पुढे आलेला आहे। कोहिमाची लढाई 4 एप्रिल ते 10 जून 1944 या काळात जपानी आणि ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये झालेली होती। कोहिमाची लढाई 4 एप्रिल ते 10 जून 1944 या काळामध्ये जपानी आणि ब्रिटिश भारतीय यांच्यामध्ये झालेली होती। तर लक्षात ठेवा। ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5, टेलिकॉम डिझाईन कोलॅबोरेशन स्प्रिंटचा उद्देश काय आहे? तर याचे योग्य उद्देश आहे डिजिटल इकोसिस्टमच्या वाढीस चालना देणे। तर टेलिकॉम डिझाईन कोलॅबोरेशन स्प्रिंटचा उद्देश आहे डिजिटल इकोसिस्टमच्या वाढीस चालना देणे। स्पष्टीकरण बघा। दूरसंचार विभागाने टेलिकॉम डिझाईन कोलॅबोरेशन स्प्रिंट आयोजित केली आहे, ज्याचा उद्देश डिजिटल इकोसिस्टमच्या वाढीस चालना देणे आहे। या उपक्रमाद्वारे विविध भागधारकांमध्ये सहयोग आणि नवकल्पना सुलभ करून डिजिटल इकोसिस्टमच्या वाढीस मदत केली जाईल। ठीक आहे, तर हे लक्षामध्ये ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 6,
कूल समर्स ऑफ इंडिया मोहीम कोणत्या क्षेत्रात भारताच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली गेली आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे मध्य पूर्वेतील पर्यटन. तर कूल समर्स ऑफ इंडिया मोहीम ही मध्य पूर्वेतील पर्यटन क्षेत्रात भारताच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली गेली आहे. स्पष्टीकरण बघूया. कूल समर्स ऑफ इंडिया मोहीम पर्यटन मंत्रालयाने देशाला पर्यटनासाठी गंतव्य स्थान म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली आहे. ही मोहीम विशेषतः मध्य पूर्वेतील पर्यटनाला आकर्षित करण्यासाठी सुरू केली गेलेली आहे. कूल समर्स ऑफ इंडिया मध्य पूर्वेतील पर्यटन लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. ऑटो एक्सपो 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? तर याचे योग्य जे उत्तर आहे ते आहे नवी दिल्ली. तर ऑटो एक्सपो 2025 हे नवी दिल्ली या शहरात आयोजित करण्यात येणार आहे. स्पष्टीकरण बघा. ऑटो एक्सपो 2025 भारताचा प्रमुख वार्षिक मोटर शो 2025 मध्ये नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावरती आयोजित करण्यात येणार आहे. हे शो 2014 मध्ये ग्रेटर नोएडात हलवल्यानंतर 10 वर्षानंतर दिल्लीमध्ये होणार आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. ग्रीनको एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला कोणत्या प्रकल्पातील अतिरिक्त समभाग संपादन करण्यास भारतीय स्पर्धा आयोगानं मान्यता दिली आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे उत्तर सिक्कीम मधील 1200 मेगावॅट जलविद्युत प्रकल्प. लक्षात ठेवा. तर ग्रीनको एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला उत्तर सिक्कीम मधील 1200 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पातील अतिरिक्त समभाग संपादन करण्यास भारतीय स्पर्धा आयोगानं मान्यता दिलेली आहे. स्पष्टीकरण बघूया. भारतीय स्पर्धा आयोगानं ग्रीनको एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला सिक्कीम ऊर्जा लिमिटेड मधील अतिरिक्त समभाग संपादन करण्यास मान्यता दिली आहे. सिक्कीम ऊर्जा लिमिटेड हे उत्तर सिक्कीम मधील प्रस्तावित 1200 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पासाठी विशेष उद्देश वाहन आहे. ग्रीनको एनर्जी होल्डिंगची पूर्ण मालकीची उपकंपनी ग्रीनको मॉरिशसद्वारे हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल. तर लक्षामध्ये ठेवा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9. शिंकुला बोगदा कोणत्या खिंडीखाली बांधला जाणार आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे लाहोर व्हॅली आणि झास्कर व्हॅली. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर शिंकुला बोगदा जो आहे हा लाहोर व्हॅली आणि झास्कर व्हॅलीच्या दरम्यान जो आहे तो बांधला जाणार आहे. तर स्पष्टीकरण बघूया. तर शिंकुला बोगदा शिंकुला खिंडीखाली वाहतुकीसाठी बांधला जाणार आहे आणि शिंकुला पास हा हिमाचल प्रदेशच्या लाहोर व्हॅली आणि लडाखच्या झास्कर व्हॅली दरम्यान 16,580 फूट उंचीवरती आहे. ठीक आहे. शिंकुला पास हिमाचल प्रदेशच्या लाहोर व्हॅली आणि लडाखच्या झास्कर व्हॅली दरम्यान 16,580 फूट उंचीवरती आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10. कवच प्रकल्प कोणत्या कंपनीने पंजाबमधील मोहाली स्थित क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडसह सुसंगता करारावर स्वाक्षरी केलेली आहे? म्हणजे कवच प्रकल्पासाठी कोणत्या कंपनीनं पंजाबमधील मोहाली स्थित क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडसह सुसंगता करारावरती स्वाक्षरी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर कवच प्रकल्पासाठी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने पंजाबमधील मोहाली स्थित क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडसह सुसंगता करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. स्पष्टीकरण बघा. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने पंजाबमधील मोहाली स्थित क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेड सोबत भारत आणि इतर देशांमध्ये ट्रेन टक्कर टाळण्याची प्रणाली कवच अंमलबजावणी प्रकल्प शोधण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी जयंती केलेली आहे. तर लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. श्री माधव पेरुमल मंदिराच्या शिलालेखानुसार कोणत्या ऐतिहासिक कालखंडात पश्चिम तामिळनाडूतील कोंगू प्रदेशाला दक्षिण कर्नाटक आणि केरळशी जोडणारा प्रमुख व्यापारी मार्ग अस्तित्वात होता? तर याचे योग्य उत्तर आहे 1000 वर्षापूर्वी. तर श्री माधव पेरुमल मंदिराच्या शिलालेखानुसार 1000 वर्षापूर्वी या ऐतिहासिक कालखंडात पश्चिम तामिळनाडूमधील कोंगू प्रदेशाला दक्षिण कर्नाटक आणि केरळशी जोडणारा प्रमुख व्यापारी मार्ग अस्तित्वात होता असे शिलालेखानुसार म्हटलं गेलेलं आहे 1000 वर्षापूर्वी. तर याचं स्पष्टीकरण बघा. श्री माधव पेरुमल मंदिराच्या शिलालेखानुसार पश्चिम तामिळनाडूतील कोंगू प्रदेशाला दक्षिण कर्नाटक आणि केरळशी जोडणारा एक प्रमुख व्यापारी मार्ग 1000 वर्षापूर्वी अस्तित्वात होता असं लिहिलं गेलेलं आहे. तामिळनाडूतील इरोड जिल्ह्यातील भवानीसागर धरणाच्या पाण्याखाली हे मंदिर बुडालेलं आहे. ठीक आहे. श्री माधव पेरुमल मंदिर. धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे मंदिर सध्या जीर्ण अवस्थेत दिसत आहे. होयसला साम्राज्याचा शेवटचा महान राजा वीरा बल्लाळ तिसरा यांनी या क्षेत्रावरती राज्य केले आणि त्याचा सेनापती माधव पेरुमल धननायकाचे या प्रदेशावरती नियंत्रण होते. तर हे लक्षामध्ये ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. जर तुम्ही प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असाल तर त्याच्याशी रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. गारो टेकड्या कोणत्या मोठ्या भौगोलिक संरचनेचा भाग आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पटकई टेकडी. तर गारो टेकड्या ज्या आहेत त्या पटकई टेकडीच्या या मोठ्या भौगोलिक संरचनेचा भाग आहे. स्पष्टीकरण बघा. गारो टेकड्या मेघालय राज्याच्या पश्चिम भागात सुमारे 8000 वर्ग किलोमीटर क्षेत्रावरती पसरलेल्या आहेत. या टेकड्या भारत म्यानमार सीमेवर पसरलेल्या पटकई टेकडीचा भाग आहेत.
भारतीय वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या अन्वेषकांनी मेघालयातील दक्षिण गारो हिल्समध्ये 35 ते 40 दशलक्ष वर्षे जुने प्राचीन जीवाश्म सापडलेले आहेत. या जीवाश्मामध्ये वेलचे पूर्वज मानल्या जाणाऱ्या रोडोसेटस आणि अमुलसेटस यासारख्या नामशेष प्रजातींचे जीवाश्म जे आहेत ते आढळून आलेले आहेत, ज्यांना की वेलचे पूर्वज मानले जातात, रोडोसेटस आणि अमुलसेटस. तर हे लक्षात ठेवा. तर गारो टेकड्या मेघालय राज्याच्या पश्चिम भागामध्ये सुमारे 8000 वर्ग किलोमीटर क्षेत्रावरती पसरलेल्या आहेत. या टेकड्या भारत म्यानमार सीमेवर पसरलेले पट्टे टेकडीचा भाग आहेत आणि भारतीय वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या अन्वेषकांनी मेघालयातील दक्षिण गारो हिल्समध्ये 35 ते 40 वर्षे जुने प्राचीन जीवाश्म त्यांना आढळून आले आहेत. या जीवाश्मामध्ये वेलचे पूर्वज मानले जाणारे रोडोसेटस आणि अमुलसेटस यासारख्या नामशेष प्रजातींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे एकूण 12 प्रश्न आहेत, जे की सिम्प्लिफाईडच्या अंक 32 आणि 33 वरती आहेत, जेणेकरून तुमचं जानेवारी 24 ते जून 2024 सिम्प्लिफाईड जे आहे ते एमसीक्यूच्या फॉर्मॅटमधून क्लिअर आउट होऊन जाईल. तर निश्चितपणे अशा सिरीजसाठी तुम्ही आपले चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. ज्यांना कोणाला जीके टूच्या पीडीएफ मराठीमध्ये हवे असेल तर त्यांना व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. निश्चितपणे तुम्ही पीडीएफ घ्या, त्यातून एमसीक्यू वाचायला सुरुवात करा आणि करंट अफेअर्सची जी टार्गेट सिरीज आहे ती सुद्धा सर्वांनी बघा, जेणेकरून तुमचे करंट अफेअर्सचे मार्क्स हातामधून जाणार नाहीत, तुमची तयारी चांगल्या प्रकारे होऊन जाईल. तर भेटूत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.